मॉड्यूल संपलाय. तर आज आपल्याला नवीन मॉड्यूलची सुरुवात करायची आहे. तर त्याच्यामध्ये काय पॉइंट आहेत ते बघूया एकदा, त्याच्यानंतर पुढे जाऊया. ज्याप्रमाणे शिक्षणाचे होते बघा पॉइंट्स, अगदी तशाच प्रकारचे आहेत. जसे की बघा, मॉड्यूल सेकंड योगा इन स्पोर्ट्स. तिथं काय होतं? योगा इन एज्युकेशन. आणि आता तिथं आपण सगळे एज्युकेशन व्याख्या वगैरे बघितल्या, तसंच इथं सुद्धा बघायचं आहे. त्यासोबत त्याच्यानंतर शिक्षणाचे प्रकार बघितले, त्याचप्रमाणे टाइप्स ऑफ स्पोर्ट्स, खेळ म्हणजे काय, खेळांचे प्रकार काय आहेत ते पण बघायच्या सुरुवातीला. त्याच्यानंतर खेळ म्हणजे काय समजल्याच्या नंतर स्पोर्ट अँड हेल्थ असा भाग बघायचा आहे. म्हणजे खेळाचे फायदे, शारीरिक फायदे आपल्याला काय भेटतील, जसं की एज्युकेशनमध्ये बघितलं होतं बघा. एज्युकेशनचे फायदे काय आहेत त्याप्रमाणेच. त्यासोबत ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्पोर्ट्स एज्युकेशन, आणि तिसरा जो पॉइंट आहे तो योगा प्रॅक्टिस फॉर एक्सलन्स इन स्पोर्ट्स. बरोबर आहे. तिथं काय होतं? एक्सलन्स इन एज्युकेशन होतं. तसंच अगदी जसं शिक्षणामध्ये उत्कृष्टता आपल्याला मिळवण्यासाठी योग आपण कसा वापरला, तसं योगामध्ये उत्कृष्टता मिळवण्यासाठी अ, अ, खेळामध्ये उत्कृष्टता मिळवण्यासाठी योग कसा वापरायचा, ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये बघायचे आहे. त्याच्यानंतर जो शेवटचा भाग आहे, हा मात्र गेल्या मॉड्यूलमध्ये नसणारा, जसे की स्पोर्ट इंजुरीज अँड योगा ट्रीटमेंट. खेळ खेळताना काय इंजुरीज होतात, जखमा काय होतात, जसं की खेळताना आपण पडतो, पाय मुरगळतो, लचकतो, अशा वेगवेगळ्या इंजुरीज होतात. त्या इंजुरीज काय-काय होतात, त्याचा परिणाम शरीरावरती कसा होतो, आणि त्या दूर ठेवण्यासाठी किंवा इंजुरीज होऊ नयेत म्हणून काय आपल्याला तिथं प्रिकॉशन म्हणून योगा करायचा आहे. आणि इंजुरी झाल्याच्या नंतर तिथं आपण काय त्याच्यावरती योगानुसार आपल्याला ट्रीटमेंट देता येईल, हे सर्व काही आपल्याला ह्या मॉड्यूलमध्ये बघायचं आहे. तर याच्यामध्ये सुरुवातीला आपण खेळ म्हणजे काय बघूया. खेळ, खेळाची व्याख्या किंवा काही खेळाचे शाब्दिक अर्थ आपल्याला बघायचे आहेत. तर त्याच्यापूर्वी खेळ म्हणजे काय तुम्हाला थोडक्यात सांगता आलं तर सांगा 1-2 वाक्यामध्ये. आता सगळेजण खेळ खेळलेलेच आहेत. मी खेळलेला आहे, तुम्ही खेळलेले आहेत. सांगा ठोसर सर. जे सांगता येईल ते सांगा. काय वाटतं खेळ म्हणजे कशाला म्हणायचं खेळ? कुणीही सांगा. सर, खेळ म्हणजे एक म्हणजे अ, मनाचा विरंगुळा किंवा करमणूक तर आहेच आहे, शिवाय त्यातून आपल्या शरीरावरती अनेक हं, सकारात्मक क्रिया किंवा परिणाम घडवणारी पण क्रिया आहे. बरं. आणखीन काही? मनाच्या विरंगुळासोबत शरीरावरती होणारे व्यायामाचे हं. परिणाम म्हणजेच हे लाभ. खेळाची प्रक्रिया. खेळाचे लाभ झाले ते. शारीरिक फायदे जे आहेत ते. ठीक आहे. आणखीन कोणी सांगेल? बघा प्रयत्न करा. जसं येईल तसं सांगायचं. तुम्हाला काय वाटतं खेळ म्हणजे काय? किंवा मनुष्याच्या शारीरिक, मानसिक आणि आरोग्य पातळीवरती अ, हं. पातळीवरती होणाऱ्या क्रियाच म्हणावं लागेल ना सर, खेळ म्हणजे. हं, हं. बरं. ठीक आहे. आणखीन दुसरं कोणी असेल तर सांगा 1 मिनिटात लगेच पटकन, नाहीतर आपण पुढे जाऊया. खेळाने सर कोणतं मान तर होतं बघा? होत शारीरिक आणि सामाजिक पण बदल घडतो ना. शारीरिक आणि मानसिक आणि सामाजिक पण बदल घडून येतात खेळाने. बरं, बरं. ठीक आहे. पण आता हे त्याचे फायदे झाले. शारीरिक बदल, सामाजिक बदल, मानसिक बदल होतात. बरोबर आहे ते. पण ते आपण त्याला कशामध्ये घालायचं आहे? खेळामध्ये आपल्याला ते खेळाच्या फायद्यांमध्ये ते घालायचं आहे. ठीक आहे. सुरुवातीला बघूया आता खेळ म्हणजे काय? ठीक. एक इमेज शेअर करतो.
बघा, तर लाल रंगामध्ये जी दिलेली व्याख्या आहे पहिली, क्लिअर दिसते का बघा स्पष्ट? बघा, खेळ म्हणजे मनोरंजनासाठी केली जाणारी आणि नियम असलेली कोणतीही मानसिक किंवा शारीरिक क्रिया म्हणजे खेळ होय. असं त्याला खेळ म्हणायचं आहे. बघा, काय काय म्हणलंय? मनोरंजनासाठी केली जाणारी. आता मनोरंजन कशाला म्हणायचं हो? कशाला म्हणता येईल मनोरंजन? तर आपल्याला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो किंवा मनोरंजन आपल्याला काय कशासाठी म्हणता येईल? तर जी व्यक्ती तिच्या व्यस्त कामातून थोडा वेळ काढून आनंद घेईल किंवा आनंद घेण्यासाठी केलेलं कार्य म्हणजे तिला काय म्हणता येईल? आपल्याला मनोरंजन असं म्हणता येईल. बघा अनेकदा ऐका, जी व्यक्ती त्याच्या व्यस्त कामातून थोडा वेळ काढून आनंद घेण्यासाठी केलेलं कार्य म्हणजे मनोरंजन असं त्याला म्हणायचं आहे. मग आता या खेळाच्या व्याख्येमध्ये तर 2 शब्द आपल्याला महत्त्वाचे बघायचे आहेत. 2 शब्दाविना ही खेळाची व्याख्या कशी आहे? अपूर्ण आहे. नुसतं मनोरंजन जरी त्याच्यामध्ये घातलं आणि नियम नावाचा जर भाग नाही घातला तरीही अपूर्ण आहे. आणि नुसता नियम घातला आणि मनोरंजन नाही घातलं तरी सुद्धा ही व्याख्या अपूर्ण आहे. म्हणजे बघा, मग नुसतं मनोरंजन घातलं तर त्या मनोरंजन कोण्या-कोण्या गोष्टीतून मिळतं हो? तर मनोरंजनासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. जसं की बरोबर आहे, आता कोणी चित्रपट पाहील, आता ही सुद्धा मनोरंजन करणारी गोष्ट आहे. कोणी संगीत गाणं म्हणेल, कोणी नाटकामध्ये भाग घेईल, कोणी खेळामध्ये भाग घेईल, बरोबर आहे. कोणी चित्र रंगवेल, कोणी नृत्य करेल. आता मग नृत्य म्हणजे खेळ का हो? नृत्याला खेळ म्हणता येईल का? किंवा चित्र काढणाऱ्या गोष्टीला खेळ म्हणता येईल का? बरोबर आहे. किंवा आपण चित्रपट पाहतोय, तर त्याला खेळ म्हणता येईल का? सांगा बरं. नाही, तो केवळ मनोरंजन होईल. ते चित्रपट बघणे केवळ मनोरंजनामध्ये येतं. ते फक्त मनोरंजनामध्ये आलं. मग वेळ काढून आपल्या व्यस्त जीवनातून थोडासा वेळ काढून आपण ज्या क्रिया करतोय, ज्याच्यातून आपल्याला आनंद मिळतोय, त्या क्रिया ज्या करतोय, त्याला मनोरंजन म्हणायचं आहे. आणि पण आता मनोरंजनामध्ये आता मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, बरीच उदाहरणं दिली. चित्रपट, संगीत, नाटक, नृत्य आणि खेळ, क्रीडा या सगळ्या मनोरंजनामध्ये आल्या. क्रीडा पण मनोरंजनामध्ये आलं. पण आता पुढे जाऊन या व्याख्येमध्ये पुढे जाऊन आपण त्याचा अर्थ बघितला, तर काय होतंय बघा, ज्याच्यामध्ये नियम असलेली आता त्या गोष्टीमध्ये काही ना काही नियम असले पाहिजेत. जसं की आता तुम्ही लगोऱ्या खेळताय, बरोबर आहे. तर लगोऱ्या खेळताना फक्त मनोरंजन म्हणून खेळताय का हो? तर मनोरंजन म्हणून नाही. मनोरंजन म्हणून तर खेळतायच, पण त्याच्यामध्ये काहीतरी नियम आहेत. कसे नियम आहेत? तर कुणीतरी एकानं बॉल मारला पाहिजे, बरोबर आहे. मग त्या चिपऱ्या पडल्या, की सगळेजण बाकीचे धावतील आणि बाकीचे धावून ते बॉल पकडून आणेपर्यंत आपण जे दुसरे जे 1-2 आहेत, त्याने ते पटकन रचून घेतलं पाहिजे आणि ते रचताना जर कोणी एखाद्यानं बॉल मारला, तर ते काय झालं? आउट झालं, बरोबर आहे. मग अशा प्रकारे त्याच्यामध्ये काय आहे त्या मनोरंजनामध्ये आपण काय करतोय? आता विद्यार्थी आहेत. सगळं शाळेमधलं शिक्षण घेऊन आलेत, शाळा करून आलेत किंवा त्यांचं ट्युशन केलेत, त्यांचा गृहपाठ केलाय, अभ्यास केलाय आणि मिळालेल्या वेळामध्ये हे काय करत आहेत? त्यांनी आनंद घेत आहेत. कशामधून? मनोरंजनामधून. आणि हे मनोरंजन कशातून घडतंय त्यांचं? तर खेळामधून घडतंय. पण मनोरंजनासोबतच खेळ म्हणले की त्याच्यामध्ये काय येतात? नियम येतात. आता थोडक्यातच आता क्रिकेट असेल, क्रिकेटमध्ये सुद्धा नियम आहेत. एका ओव्हरमध्ये 6 बॉल असतात. स्टंपला बॉल लागला की आउट होतो. कॅच घेतला की आउट होतो. बरोबर आहे. म्हणजे असं कोणताही खेळ असू द्या. बरोबर आहे. कुस्ती असेल, कबड्डी असेल, खो-खो असेल किंवा कोणत्याही प्रकारचा खेळ असेल, त्या खेळामध्ये हे सर्वच्या सर्व खेळ मनोरंजन आहेत. पण त्यांना त्या मनोरंजनांना नियम लावले, नियम लागू झाले, की त्यांना काय म्हणायचं आहे? त्यांची व्याख्या कशामध्ये परिणत होते मग? खेळामध्ये होते. आता तीच व्याख्या चित्रपटाला लागू होते का हो? बघा बरं. तिथं काही नियम आहेत का? चित्रपट पाहताना?
बरोबर आहे. नाहीये. नियम काही नियम आहेत का तिथं? आउट होतोय असं काही आहे का? जिंकणं गरजेचं आहे का तिथं? बरोबर आहे. असं काही त्याच्यामध्ये नियम नाहीत. म्हणजेच मनोरंजन आणि नियम या दोन्हीची सांगड घालून आणि आपल्याला मिळालेल्या वेळामध्ये जे क्रियाकलाप आपण करतो, त्याला असं खेळ असं आपल्याला म्हणायचं आहे. त्यासोबत आणखीन काय म्हणलं बघा, इंग्रजीमधील एक व्याख्या आहे, एनिथिंग ह्युमन्स फाइंड अम्युझिंग अँड एंटरटेनिंग. म्हणजे काय बघा, मानवांना मनोरंजक वाटणारी कोणतीही गोष्ट म्हणजे खेळ, अशी एक इंग्रजीमधली व्याख्या आहे. याच्यामध्ये नियम असं त्याच्यात नाही, तर ठीक आहे. त्यासोबत आणखीन एक शब्द आहे जुना फ्रेंच मधला, स्पोर्ट म्हणजेच फुरसती. आपण मनोरंजन कधी करतो? फावल्या वेळेमध्ये मिळाल्या सगळं काम आटोपून उरलेल्या वेळेमध्ये आपण मनोरंजन करतो. मनोरंजनाचे सुद्धा आपण वेगवेगळे प्रकार सांगितले, बरोबर आहे. काही मनोरंजन सक्रिय असतात, काही मनोरंजन निष्क्रिय असतात. जसं की तुम्ही जर आता सहजच आता तुम्ही मोठे झालेले आहात, प्रौढ आहात आणि तर तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही सरळ एखादी सिरियल वगैरे पाहता, बरोबर आहे. मग हे कसलं मनोरंजन झालं? तर हे एक प्रकारचं निष्क्रिय मनोरंजन आहे. कसल्या प्रकारचं आहे? निष्क्रिय मनोरंजन. म्हणजे काय? तर निष्क्रिय मनोरंजनामध्ये फक्त पाहणे, ऐकणे अशा गोष्टी होतात. त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष भाग घेत नाही. आता सीरियल पाहताय तुम्ही, तर त्या सीरियलमध्ये प्रत्यक्ष तुम्ही भाग घेताय का? तुम्ही स्वतःचं शरीर हलवताय का? तुमच्या काही क्रिया होतात का? शारीरिक क्रिया घडतायत का? तर नाही. तर याला म्हणायचं आहे निष्क्रिय मनोरंजन. आणि दुसरं जे मनोरंजन आहे, ते सक्रिय मनोरंजन. म्हणजे ते काय? तर त्या मनोरंजनामध्ये तुम्ही प्रत्यक्ष असा भाग घेता. जसं की खेळ, बरोबर आहे. त्या मनोरंजनामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष असं उतरावं लागतं, बरोबर आहे. त्यासोबत आणखीन काय म्हणता येईल? नृत्य असतील किंवा गायन असेल, तर याच्यामध्ये परत 2 प्रकार झाले. नृत्य, गायन हा वेगळा प्रकार झाला आणि खेळ हा वेगळा प्रकार झाला. खेळामध्ये मनोरंजन प्लस नियम अशा स्वरूपामध्ये त्याला आपण पाहतो. फुरसती, त्याच्यानंतर आणखीन एक शब्द आहे बघा फ्रेंचमधला, तर बोर्ड म्हणजे विजय. आता ज्या गोष्टीमध्ये विजय असणं आवश्यक आहे, त्याला खेळ असं म्हटलेलं आहे. बघा यांनी काय त्याची व्याख्या कशी केली बघा. जो काही क्रियाकलाप तुम्ही करताय, त्याच्यामध्ये विजय असणं आवश्यक आहे. तर विजय कशाला म्हणता येईल हो आपल्याला? बघा विजय कशाला म्हणता येईल? तर प्रतिस्पर्धकाला हरवून यश मिळवणे म्हणजे विजय. काय म्हणता येईल? प्रतिस्पर्धकाला हरवून यश मिळवणे म्हणजे विजय असं आपण त्याला म्हणूयात. मग बघा, आताच आताच मी ज्या व्याख्या सांगितल्या मनोरंजनाच्या मनोरंजनामध्ये वेगवेगळे प्रकार सांगितले. जसे की चित्रपट पाहणे, नृत्य करणे, असं वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. पण त्याच्यामध्ये विजय मिळवणं आवश्यक असतं का हो? बघा, सर, आवाज प्रत्येक खेळाडू विजयासाठीच खेळतो. पण म्हणजे विजय मिळवणं हे अंतिम ध्येय तेच असतं. पण नाही प्रत्येक वेळी ते साध्य होईल असं नाही ना. तसं नाही. एखादी क्रिया, त्या क्रियेमध्ये विजय असणं आवश्यक आहे. मग तो विजय कोणाचाही असेल, आपला असेल किंवा प्रतिस्पर्धकाचा असेल, तो विषय वेगळा आहे. पण त्या क्रियेमध्ये विजय मिळवणं आवश्यक असेल. म्हणजे तुम्ही कोणताही खेळ खेळा, साधं लुडो खेळा, म्हणजे खेळांच्या नियमामधील हा बंधनात्मक हा एक विषय आहे. कोणता? विजयाचा. ज्यामध्ये आपण विजयाची गोष्ट घालू. समजा तुम्ही चित्रपट पाहताय. मग तिथं विजय मिळवणं गरजेचं आहे का तुम्हाला? आवश्यक आहे का? नाही. म्हणजे चित्रपट पाहणे खेळ झाला का? नाही. कारण तो विजयाच्या व्याख्येमध्ये बसत नाही. बरोबर आहे. तसंच आता नृत्य असेल किंवा गायन असेल, जर समजा तुम्ही नृत्य किंवा गायन एकटे करत असाल, तर त्याच्यामध्ये विजय मिळवणं हे आवश्यक नाही. बरोबर आहे. तुम्ही मनोरंजन म्हणून करताय. परंतु तेच जर नृत्य किंवा गायन
हे 5-10 जणांमध्ये करत असाल. बघा 10 जणांचा ग्रुप आहे आणि त्या 10 जणांमध्ये स्पर्धा आहे तुमची, बरोबर आहे. म्हणजे त्या मनोरंजनाला नियम लागू झाले आणि विशेष आणखीन एक नियम काय लागू झाला, तो नियम म्हणजे विजयाचा. बघा 10 जण एकत्र आलेत आणि त्या 10 जणांसोबत तुम्ही प्रतिस्पर्धा करायची आहे आणि त्यांच्यामध्ये जर तुम्ही विजय नावाचा जो बांधील तत्व जे आहे ते जर ठेवलं, तर ती गायन किंवा नृत्य ते मनोरंजन नसून ते एक प्रकारचं खेळच होतं. म्हणजे या वेगवेगळ्या गोष्टींनी ते बांधील आहे असं म्हणायचं आहे. त्यासोबत आणखीन एक चिनी शब्द आहे. त्याच्यामध्ये खेळाला तियू असं म्हटलं जातं. तियू म्हणजे काय? तर शारीरिक प्रशिक्षण असं त्यांनी त्याचं हे केलेलं आहे. तर फिजिकल ट्रेनिंग. शिक्षण आणि शारीरिक प्रशिक्षण या दोन्हीमध्ये काय फरक आहे हो? शिक्षण म्हणजे काय? तर आपण शिक्षणाच्या वेगवेगळ्या व्याख्या पाहिल्या. ज्ञान, कौशल्य, मूल्य, बुद्धिमत्ता इत्यादी गोष्टी विकसित करणे किंवा मिळवणे म्हणजे शिक्षण असं आपण म्हणलं. आणि प्रशिक्षण कशाला म्हणायचं मग? त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये काय फरक आहे? तर विशिष्ट कार्य पार पाडण्यासाठी आता प्रशिक्षण म्हणजे बघा कशाला म्हणायचं आहे? तर विशिष्ट असं कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक कौशल्य अवगत करणे. म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे? प्रशिक्षण. शारीरिक प्रशिक्षण. त्यासोबत आता बघा आणखीन काय म्हणलंय? सहजच आपण योग शिक्षकाबद्दल सुद्धा 2 शब्द वापरतो बघा. एक वापरतो योग शिक्षक आणि आणखीन एक वापरतो योग प्रशिक्षक. या दोन्हीमध्ये काय फरक आहे हो? योग शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो आणि योग प्रशिक्षक हा योग शिक्षकांना शिकवतो. म्हणजे त्या कौशल्यामध्ये तो पारंगतपणा आणून देतो. बरोबर आहे. किंवा फिजिकली आता योग शिक्षण म्हणजे काय? थिअरॉटिकली झालं. आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये कसं? म्हणजे त्याला आपण काय म्हणूयात? प्रॅक्टिकली म्हणजे प्रशिक्षण, शारीरिक प्रशिक्षण. ठीक आहे. त्यासोबत आणखीन पुढे एक शब्द बघायचा आहे आपल्याला. ग्रीकमधील शब्द आहे तो ग्रीकांचा आहे आणि ग्रीक या खेळांनाच ॲथलेटिझम असं म्हणतात. बघा, मग याचा अर्थ काय आहे? तर क्रीडा स्पर्धांचा एक समूह आहे ॲथलेटिझम म्हणजे आणि तो काय-काय आहे मग त्याच्यामध्ये विविध स्पर्धा आहेत. जशा की धावणे असेल, उडी मारणे असेल, फेकणे, चालणे इत्यादी गोष्टींचा समावेश त्या ह्याच्यामध्ये होत असतो. म्हणजे बघा, आपण सुरुवातीला व्याख्या बघितली. मनोरंजन आणि नियम असलेली गोष्ट म्हणजे खेळ. त्याच्यानंतर वेगवेगळ्या देशामध्ये वापरले जाणारे खेळाबद्दलचे जे शब्द आहेत, ते शब्द बघितले. फ्रेंच शब्द डिस्पोर्ट, बोर्ड, चिनी शब्द तियू आणि ग्रीक शब्द ॲथलेटिझम असे बरेच शब्द वेगवेगळ्या देशामध्ये त्याला वापरले जातात. त्यासोबत आता मग ह्या व्याख्या वगैरे झाल्याच्या नंतर स्पोर्ट अकॉर्ड म्हणून एक ही आहे. ही काय करते? तर खेळाबद्दलचे नियम तयार करते. ही संघटना आहे. सर्वात मोठी जागतिक स्तरावरची एक संघटना आहे. ती काय करते? खेळाविषयीचे निकष, खेळाविषयीचे नियम, खेळाविषयीची बंधनं काय आहेत किंवा खेळामध्ये काय सामील असावं किंवा काय सामील असू नये, ह्या वेगवेगळ्या गोष्टी ते ठरवत असते आणि तिची बंधनं पाळणं त्या खेळांमध्ये आवश्यक असतं. मग आता काय म्हणले बघा त्यांची काही 4-5 बंधनं आपण त्याच्यामध्ये बघूयात. आता जो काही घटक असेल किंवा जी काही क्रिया असेल, पहिला आपण हे बघूयात काय म्हणले त्यांनी. तर जी काही क्रिया असेल, ती क्रिया स्पर्धेचा घटक असली पाहिजे. काय म्हणतात बघा त्यांनी खेळाच्या ह्याच्यामध्ये जर एखादी क्रिया बसवायची असेल, तर ती क्रिया कशी असली पाहिजे? स्पर्धेचा घटक असली पाहिजे. म्हणजे की बघा जसं की आपण आत्ताच मी उदाहरण दिलं की गायनाचं. एकटा गायन गातोय, तर त्याला खेळ म्हणायचं नाही आपण. पण ज्यावेळी 10-15 जण एकत्र येऊन मिळून गातायत आणि त्याच्यामध्ये विजय मिळवणं
बंधनकारक आहे, बंधनकारक नाही पण आवश्यक आहे. विजय मिळवणं, विजय हे ध्येय आहे आणि त्यासोबत काय आहे, एकमेकांमध्ये स्पर्धा आहे. म्हणून त्याला आपण खेळ असं म्हणू शकतो. बरोबर आहे. आता योगामध्ये सुद्धा योगाचा सुद्धा समावेश कशामध्ये, खेळामध्ये केलेला आहे. स्पोर्टमध्ये योगाचा समावेश केलेला आहे. मग तो कसा आपल्याला दाखवता येईल? जर एखादा व्यक्ती वैयक्तिक स्वतः योग करतोय, तर तो खेळ नाही. बरोबर आहे. पण तेच बरेच जण एकत्रित येऊन आपलं कौशल्य दाखवत आहेत. योगामधलं कौशल्य दाखवत आहेत. तर त्याच्यामध्ये मात्र विजय मिळवणं आवश्यक असतं आणि एकमेकांसोबत स्पर्धा करणं आणि त्याच्यामध्ये स्पर्धा होते पण. म्हणून त्याला आपण खेळ असं म्हणू शकतो. त्यासोबत आणखीन काय म्हणले, तर तर खेळामध्ये योगाची सुद्धा वैयक्तिक स्पर्धा होऊ शकतेच की. हो, वैयक्तिक पण असते, पण त्याची तुलना इतरांसोबतच होते ना. हा, वैयक्तिक होते. हा. म्हणजे स्पर्धेचा घटक असला पाहिजे असा नियम आहे, एवढंच, दुसरं काही नाही त्याच्यामध्ये. स्पर्धा झाली पाहिजे त्याच्यात. आणि जर स्पर्धा होत असेल कोणत्याही क्रियेमध्ये, तर त्याला आपण खेळ म्हणू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. त्यासोबत आणखीन काय म्हणले बघा, कोणत्याही सजीव प्राण्याला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचू नये अशा प्रकारचे त्यांनी खेळाला ती मान्यता देत नाही. हार जसं आणि की जीत हे खेळ नाही का? काय म्हणलो, काय म्हणलात? या खेळामध्ये बोला. या खेळामध्ये हार आणि जीत आहे, तो हो, खेळ समजला जाईल ना. हार आणि जीत असेल म्हणजे नेमकं काय हा, विचारायचं? हा, नियमाला धरून ज्या खेळामध्ये हार आणि जीत असेल त्याला खेळ म्हणता येईल ना. हो हो, बरोबरच आहे की, त्याला खेळ म्हणता येईल. हार आणि जीत म्हणलं की स्पर्धा आली त्याच्यामध्ये. ठीक आहे, पुढे बघूया. दुसरा जो नियम काय होता त्यांचा स्पोर्ट ॲक्टचा, तर खेळांमध्ये प्राणी असले ठीक आहेत, पण त्या प्राण्यांना त्रास झाला नाही पाहिजे असं ते म्हणतात. जे की जसं की आपण बघतो बघा, बरेच वेगवेगळे बैलगाडा शर्यत असेल किंवा घोड्यांची शर्यत असेल, यांच्यामध्ये सहभागी होतात प्राणी. बरोबर आहे. पण त्यांनी एका शर्यतीला मात्र तिथं हे करतात, की जसं की बैलांची टक्कर वगैरे असते बघा. त्यांचं म्हणणं काय आहे, की प्राणी सहभागी असले तर चालतील, पण प्राण्यांना हानी पोहोचली नाही पाहिजे. असं त्यांचा एक नियम आहे आणि ते जागतिक लेव्हलला त्यांचं हे करतात. जसं की कोंबड्यांमध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा खेळ असतो बघा. ते चोच्या मारून एकमेकांना मारतात. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये कोण काय म्हणलात? कोंबड्याची झुंज. हां, कोंबड्यांची झुंज त्याच्यामध्ये. बघा मग बैलगाडा शर्यत एक बैलगाडा असतो तो शर्यतीला सुद्धा बंदी होती सर. आता त्यांनी ती उठवली या बैलगाडा हां, शर्यत याला सुद्धा बंदी होती अशा घातली होती ना. बऱ्याच अशा बऱ्याच शर्यतींना सुद्धा बंदी आहे, ज्याच्यामध्ये प्राण्यांना त्रास नाही झाला पाहिजे असं त्यांचं मत आहे. त्यासोबत आणखीन पुढे बघूया. हं. आता आणखीन त्यांचं म्हणणं काय बघा, काय म्हणतात ते, खेळामध्ये विशेषतः कोणीही नशीब या घटकावरती अवलंबून असू नये. म्हणजे जसं की बघा, आपण एखादा जर जिंकला, एखादा व्यक्ती जर जिंकला, तर काय सहजच एखादा काय म्हणून जातो, की त्याच्या नशिबामध्ये असेल जिंकणं, असं किंवा नशीब या तत्वावरती अवलंबून असू नये असं ते म्हणतात. कारण खेळ हा जो आहे, तो खेळण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये विजय मिळवण्यासाठी आपली शारीरिक कसरत हे आवश्यक असते. आपलं मानसिक धैर्य, मानसिक आत्मविश्वास, शारीरिक कसरत ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यावरती विश्वास ठेवावं, असं त्यांचं म्हणणं आहे. नशिबावरती विश्वास ठेवू नये. त्यासोबत आणखीन काय म्हणले बघा, एकेव पुरवठादाराने पुरवलेल्या उपकरणावरती अवलंबून असू नये
असेही त्यांचे काही नियम आहेत. म्हणजे काय म्हणतात बघा खेळाबद्दल ते, जसं की आपण क्रिकेट खेळतो बघा, तर खेळताना एकाच क्रीडांगणावरती आपण रोज खेळतोय आणि त्या क्रीडांगणाची त्याला सवय झाली, बरोबर आहे. आणि त्या क्रीडांगणावरती तो उत्कृष्ट खेळू शकतो. पण तोच जर दुसऱ्या क्रीडांगणावरती त्याला खेळायला नेलं, तर त्याला खेळायला तितकंसं जमत नाही. किंवा एखादी बॅट असेल, तर त्याच्या आवडीची असते. म्हणजे जी बॅट आवडते त्या बॅटनेच तो खेळतो. असं असेल तर मग इतर बॅट्सनी तो सुद्धा त्यानं खेळलं पाहिजे. त्याची सवय झाली पाहिजे. म्हणजे हे जे नियम लागू पडतात, ते आंतरराष्ट्रीय खेळावरती लागू पडतात. जसं की क्रीडांगण कोणतंही असो, त्या क्रीडांगणावरती त्याला खेळता यायला पाहिजे किंवा खेळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ज्या वस्तू आहेत, त्या वेगवेगळ्या असायला हवेत किंवा त्यांचा त्यांनी काय केला पाहिजे, सवय केली पाहिजे. एखादा बॉलर आहे, तर एखाद्या बॉलने त्याला चांगली बॉलिंग करता येत असेल, तर त्यानं तोच बॉल वापरू नये. तर वेगवेगळे बॉल वापरून सुद्धा त्यानं त्याची प्रॅक्टिस करावी किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे एकाच साधनावरती त्यांना अवलंबून असू नये किंवा त्याच्यामध्ये उत्कृष्टता त्यांना मिळू नये. तर वेगवेगळ्या गोष्टी वापरून, वेगवेगळी संसाधनं वापरून त्यानं तिथं खेळ खेळणं आवश्यक आहे, असं सुद्धा त्या ठिकाणी म्हणलेलं आहे. त्यासोबत आता हे खेळाबद्दलचे काही नियम झाले. त्याच्यानंतर आपल्याला खेळांचे काही प्रकार बघायचे. काय प्रकार असतील हो खेळामध्ये? इंडोर गेम, आउटडोर गेम. बघा, खेळांचे विविध प्रकार. खेळांच्या निरनिराळ्या दृष्टिकोनातून अनेक प्रकार पडतात, परंतु खेळांचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन सामान्यतः खेळांचे 2 प्रकार पडतात. आता म्हणजे कोणकोणते आहेत बघा त्याच्यामध्ये? एक आहे बैठे खेळ आणि दुसरा आहे मैदानी खेळ. मैदानी खेळामध्ये परत 2 प्रकार पडतात. अगोदर बैठे खेळ म्हणजे काय बघा, त्याच्यामध्ये काय सांगितलंय? बैठे खेळ म्हणजे घरात बसून खेळले जाणारे खेळ किंवा बाहेरही बसून आपण खेळू शकतो, परंतु त्याला क्रीडांगणाची आवश्यकता नाही. आता बरेच लोक पत्त्या खेळतात मंदिरामध्ये बसून, बरोबर आहे. म्हणजे कुठेही बसून खेळतात खेळतात, पण बसून खेळले जातात. मोठं असं मैदान त्याला आवश्यक नाही. म्हणजेच त्याला आपण बैठे खेळ असं म्हणूयात. त्यासोबत आता याच्यामध्ये उदाहरणं काय-काय दिलेली आहेत बघा. पत्त्यांचे खेळ असतील, बुद्धिबळ असतील, गंजिफा, सोंगट्या, फाश्यांचे खेळ, कॅरम इत्यादी असे वेगवेगळे आपण सहजच घरामध्ये बसून ते खेळू शकतो. तर याच्यामध्ये देशी स्वरूपाचे खेळ काही सांगता येतील का तुम्हाला? जे की आपण लहानपणी खेळलेले असतील बैठ्या खेळामध्ये? सर ते पाटावरती आपण खेळतो, सोंगट्यांचा खेळ, बुद्धिबळ, बुद्धिबळ, परत हे बुद्धिबळ नाही, ते कॅरम. देशी सांगायचे. कॅरम कॅरम सोडून बुद्धिबळ. जसं की आता सांगितलं तुम्ही ती चेस काचकुल्या वगैरे म्हणजे खेळतात बघा. सोंगट्याचं झालं, नाही, पत्त्यांचा पण आहेच की सर. नाही हे सोडून सांगायचे. चिंचोक्याचं तुम्ही चिंपोळ्याचं ते खेळ असतो. गजगे खेळतात बघा, बरोबर आहे. हा, गजगे, चिंचुके. हा, हे खेळ सांगा आणखीन. चेस पण खेळतो ना. हो, चेस येतो, परंतु असं परत देशी आपण स्वरूपामध्ये सर नाही. असं भेंड्या बसून असं भेंड्या सुद्धा खेळतो, शब्दांच्या, गावांच्या. शब्दांच्या कौवा उड, भेंड्या चिडिया उड. किंवा आपण ते चिट्ट्या वगैरे टाकून खेळतो छोटे बघा मुलं राजा. सर आपडी थापडी पण खेळतात. हा हा. हाडेला काचकाळी. हप्पे वगैरे, ते हाडेला हप्पे वगैरे. बघा, आपडी थापडीमध्ये विजय असतो का? विजय मिळवणं असतं का? बंधनकारक असतं का त्याच्यात? नाही. मनोरंजनाच्या गोष्टी आहेत, पण त्याच्यामध्ये विजय असणं आवश्यक आहे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी बंधनं असणं आवश्यक आहे. बरोबर आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण बघूयात मैदानी खेळ. त्या मैदानी खेळात 2 प्रकार पडतात. एक आहे छोटे मैदानी खेळ आणि दुसरा आहे मोठे मैदानी खेळ. बघा, छोटे मैदानी खेळांना छोटी बंदिस्त जागा लागते
जसे की हे आहेत खो-खो. बघा, बॅडमिंटन असेल, खो खो असेल किंवा कबड्डी. टेबल टेनिस, कबड्डी, रिंग टेनिस, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल असे वेगवेगळे खेळ आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. आणि आपल्या देशी खेळामध्ये काय सांगू शकतो मग? लगोरी. विटी दांडू. इटी दांडू असेल, मैदान लागतं. बरोबर आहे. बसून खेळू शकत नाही. एका ठिकाणी बसून खेळू शकत नाही. ज्या गोष्टीला मैदान आवश्यक आहे, छोटं का होईना असायला पाहिजे मैदान. मग त्याच्यामध्ये काय काय आता सांगितलं, विटी दांडू असेल, आणखीन काय आहे? लगोरी असेल, परत लंगडी असेल, लंगडी एक नवीन आला बघा, लंगडी, परत आंधळी कोशिंबीर, सुरपाट्या. आंधळी कोशिंबीर, सुरफाट्या. सुरपाट्या. बर, ठीक आहे. नियम आहेत सगळ्या ज्या क्रिया आहेत, शारीरिक क्रिया सगळ्यांमध्ये नियम आहेत आणि विजय मिळणं आवश्यक असतं. मग तो कोणी काय म्हणा, पण विजय आवश्यक असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मोठे मैदानी खेळ याच्यामध्ये काय येतात, जसे की रनिंग. सरांचा आवाज येतोय का? नाही नाही, आमचं तुम्हाला नाही. नाही हा, तेच मला वाटलं माझंच नेट हे झाले काय. एक मिनिट. धावण्याच्या खेळामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. एक असतो तो त्या गोल सर्कल मध्ये तितक्याच 100 मीटर 200 मीटर असं हे धावलं जातं. आणि दुसरा जो असतो तो असतो 5 किलोमीटर 10 किलोमीटर 15 किलोमीटर असं पळतात बघा. बरोबर आहे. काय म्हणलात? मॅरेथॉन त्याला म्हणायचं. आणि ते जवळ धावतात, जवळच्या जवळ धावतात, त्याला काय म्हणतात? आणखीन एक शब्द आहे बघा त्याला. काय शब्द आहे मला आठवना. रनिंग मध्ये दोन प्रकार असतात. एक मॅरेथॉन असते जी दूरवर धावली जाते, आणि आणखीन एक कमी 100 मीटर मध्ये धावतात, त्याला काय तर आहे शब्द माझ्या आठवण. आठवतंय का? 100 मीटर धावणे प्रकाराचे नाव. रिले का? रिली. बरोबर आहे. ठीक आहे. आणि आणखीन एक खेळ असतो सायकलिंगचा बघा, तो सुद्धा दूरवर असतो. म्हणजे हे कशामध्ये येतात? सगळे मोठे मैदानी खेळ हे सगळे, जसे की लांब 5 किलोमीटर धावणं असेल, किंवा जास्तीची रनिंगची ह्याची शर्यत असेल, सायकलिंगची शर्यत असेल, किंवा मोटरसायकलीवरती, तो सुद्धा एक प्रकारचा खेळच आहे. बरोबर आहे. बाईक वरती. आणि याच्यासाठी क्रीडांगण, मोठे मोठे क्रीडांगण लागतात, किंवा कार स्पोर्ट्स असतात बघा, स्पोर्ट्सचे गेम, ते गेम असतील, हे सगळे हे मोठ्या मैदानी खेळामध्ये येतील. किंवा पोहण्याचा जो भाग आहे तो कशामध्ये येईल मग? छोट्या मैदानी खेळात. छोट्यामध्ये येईल. बरोबर आहे. आणि लांबवर पोहून जायचं असेल तर तो कशामध्ये येईल? मोठ्या मैदानी खेळामध्ये येईल. म्हणजे याच्यात एवढं सांगायचं आवश्यक आहे की मैदान जे लागणार आहे आपल्याला, त्याच्यानुसार आपण खेळायचे त्याचे वेगवेगळे करू शकतो. त्यासोबत बघा काय म्हणले, आता छोटे मैदानी खेळ आणि मोठे मैदानी खेळाच्या नंतर पोहणे किंवा पाण्यातील खेळ असा स्वरूपाचा एक प्रकार बघायचा याच्यामध्ये. त्याच्यामध्ये बघा, विविध अंतर पोहून जाणे, किंवा
उंचावरून पाण्यामध्ये उड्या मारणे अशा प्रकारचा एक खेळ आहे. असे विविध प्रकारचे खेळ, सूर मारणे पाण्यात, त्याच्या प्रकारचा हे पाण्यातील खेळ म्हणून त्याला ओळखलं जातं. त्याच्यानंतर द्वंद्वात्मक खेळ म्हणजे जसे की कुस्ती असेल, हा प्रकार कशामध्ये येतो? द्वंद्वामध्ये. मुष्टियुद्ध असेल म्हणजे बॉक्सिंग. द्वंद्वात्मक खेळामध्ये मल्लखांब, आडवा दंड इत्यादी खेळ असे प्रकार आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो. आणखीन काही प्रकार बघूया त्याच्यात. आणखीन काही प्रकार बघूयात. एक प्रकार आहे जसे की पाण्यातील खेळ होते त्याप्रमाणे किंवा द्वंद्व, ते वेगळे प्रकार झाले. शीत प्रदेशातील खेळ, जे जिथे की बर्फ पडतो त्या ठिकाणी हे खेळले जातात. शीत कटिबंधातील देशात जमिनीवर हिम पडते व तिथे अनेक प्रकारचे बर्फावरील खेळ खेळले जातात. त्यामध्ये अनेक घसरण्याच्या शर्यती जसे की स्केटिंग व बर्फावरील हॉकी असे वेगवेगळे खेळ त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात. स्केटिंग मध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. एक एका विशिष्ट अशा क्षेत्रामध्ये खेळली जाते आणि एक असते ती दूर दूरवरती खेळली जाते. त्याच्यामध्ये 2 प्रकार आपण त्याचं पाहू शकतो. आणखीन एक प्रकार म्हणजे रोमांचकारी खेळ. आता जसं की यंत्रविरहित अवकाशयानातून उड्डाण करणे, ग्लायडिंगचा प्रकार असेल किंवा मोटारसायकलीच्या शर्यती असेल, असं विविध जे खेळ आहेत ते रोमांचकारी खेळामध्ये येतात. जसं की त्याच्यामध्ये धाडसी प्रवृत्ती असणं आवश्यक असतं. आता या रोमांचकारी खेळामध्ये आणखीन काय सांगता येईल हो? पॅराग्लायडिंग आणखीन बीचच्या वरती जे आहेत ना, असे बीच वरचे जे खेळ आहेत समजा ते पाण्यातले आणि समुद्रामध्ये नंतर हा समुद्रावरती जसं की बर्फावरती स्केटिंग केली जाते तसं समुद्रामध्ये सुद्धा ते असतं बघा, असं पाण्यावरती उभं राहूनच ते हे करतात, असं स्कुबा स्केटिंगचा ड्रायव्हिंग, प्रकार तो. परत स्कुबा ड्रायव्हिंग असेल किंवा आणखीन काय स्नॉर्कलिंग सांगता असेल येईल? सर, स्नॉर्कलिंग हा ट्रेकिंगला काही ट्रेकिंग आणखीन मध्ये बघा तुम्ही. हा किंवा आणखीन प्रकार असतात बघा आणि सर की ते ह्या दोरीवरून इकडून इकडे जातात बघा सर, दोऱ्या बांधलेल्या असतात दरीच्या तिथं आणि त्याच्यावरून पकडून या बाजूच्या टोकावरून त्या बाजूला जातात. पण ते खेळामध्ये येईल का तो भाग? खेळ म्हणता नाही येईल का नाही आपण येणार. त्याला? नाही येणार. तो त्याच्यामध्ये धाडस आवश्यक थ्रिल आहे. म्हणून फक्त. हा हा मनोरंजन म्हणून पण म्हणू शकतो. मनोरंजन म्हणून म्हणू शकतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा धाडस असणं आवश्यक असतं, पण खेळामध्ये येणार नाही तो भाग. बुग्गी ठीक जंप आहे. बोलते त्याला. असे वेगवेगळे किंवा सायकलिंग करताना काही जी सायकलिंगच्या शर्यती असतात व त्याच्यामध्ये रस्ते सरळ नसतात बघा. उंच हा असं उंच उंच ऑब्स्टॅकल्सच्या. हा ऑब्स्टॅकल्स खोलवर असतात. अडथळ्यांचं पण हे राहतं. की काय असं वाटतं त्याच्यामध्ये, बरोबर आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे खेळ हे रोमांचकारी खेळामध्ये येतात. त्या मोटारसायकलीच्या शर्यती याच्यामध्ये बघा किती भयानक स्पीड असते त्या मोटारसायकलींची. अतिशय भयानक स्पीड मध्ये ते खेळले जातात. किंवा कारच्या ज्या शर्यती आहेत स्पोर्ट बाईक्स मधल्या, त्याची पण स्पीड अतिशय वेगवान अशा स्पीड त्यांच्या असतात. म्हणून ह्या सर्व खेळांना रोमांचकारी खेळ असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यासोबत आता हे जे खेळ आहेत, हे खेळ हे साहसी वृत्ती वाढवतात मनुष्यामधली, आणि विशेष करून साहसी वृत्ती असणारी व्यक्तीच हे खेळ खेळतात. आणि त्यासोबत आणखीन भर म्हणून या खेळांमधून त्यांना साहसी वृत्ती वाढण्यासाठी आणखीन त्याच्यामध्ये पुष्टी मिळते. त्यासोबत आणखीन आता काही जो प्रकार आहेत ते आहेत छोट्या बालकांसाठीचे खेळ, जसे की
आता देशी खेळामध्ये काय काय येतात बघा, गोट्या खेळणं असेल, विटू दांडू खेळणं असेल, भिंगऱ्या, बोहरे, लगोऱ्या, लहान मुलांचे खेळ स्वस्त व सहज उपलब्ध होणारे असतात. त्यासोबत आता मोठे जे असतात, मोठ्या मुलांचे खेळ, कबड्डी, खो खो, आट्यापाट्या असे वेगवेगळे खेळ जे आहेत त्या मोठ्या मुलांसाठी म्हणून आपण ते म्हणू शकतो. त्यासोबत आणखीन एक जो प्रकार आहे, मुलींसाठी खेळले जाणारे खेळ, जसं की फुगडे असेल, झिम्मा, लंगडी असे वेगवेगळे खेळ तेच त्याच्यामध्ये येतात. बघा, पूर्वी जे असतं, पूर्वीच्या काळामध्ये कबड्डी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी किंवा असे वेगवेगळे कुस्ती या प्रकारामध्ये मुलींना सहभाग नव्हता पूर्वीच्या काळात, बरोबर आहे. परंतु आता मात्र मुलींचे खेळ हे वेगळेच असायचे आणि सहसा घरामध्ये बंदिस्त असणारे खेळ असायचे. परंतु आताच्या काळामध्ये मात्र मुली सुद्धा सर्व खेळामध्ये सहभागी होत आहेत. क्रिकेटमध्ये सुद्धा सहभागी होत आहेत. बॅडमिंटन असेल, कोणताही खेळ आता तिथं शिल्लक राहिलेला नाही. सर्व खेळांमध्ये स्त्रियांचा सहभाग सुद्धा आता वाढलेला आहे. असे वेगवेगळे प्रकारचे खेळ आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. त्याच्यानंतरचा जो भाग आहे आता अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खेळामध्ये आणखीन 2 प्रकार पडतात. कोणकोणते त्याच्यामध्ये काय सांगता येईल? एक आहे वैयक्तिक खेळ आणि दुसरा आहे सांघिक खेळ. बघा, आताच मॅडमनी म्हणल्या होत्या की बघा, योगाची स्पर्धा जी आहे किंवा एकटा व्यक्ती योग करतोय त्याच्यामध्ये, पण तो कशा स्वरूपाचा आहे? सामूहिक नाही, तो वैयक्तिक आहे. बरोबर आहे, एकटा सहभागी झालाय त्याच्यामध्ये. इतर आहेत पण एकट्याचं कौशल्य त्या ठिकाणी दाखवलं जातं किंवा दाखवणं गरजेचं असतं. म्हणजेच अशा सहभागी व्यक्ती सहभागी, खेळाडू सहभागी होण्याच्या याच्यावरून सुद्धा याचे 2 प्रकार पडतात. एकटा असेल तर वैयक्तिक आणि अनेक जण असेल तर त्यामध्ये आपण सांघिक असं म्हणूयात. वैयक्तिक खेळामध्ये स्वतः एक व्यक्ती आणि समोरील एक व्यक्ती असे दोघे जण सहभागी होतात. त्यासोबत अशा खेळांमध्ये खेळाडूंचे व्यक्तिमत्व व वैयक्तिक कौशल्य पणाला लागते. बघा, अशा खेळामध्ये हे त्याचं वैयक्तिक कौशल्य असणं गरजेचं असतं आणि चिकाटी, दमदारपणा, क्रीडा कौशल्य, खेळाडू वृत्ती या गुणांना त्यात वाव मिळतो. त्यासोबत त्यांचा विकास होतो आणि टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कुस्ती, मुष्टियुद्ध असे वेगवेगळे जे प्रकार आहेत ते वैयक्तिक प्रकारामध्ये आपण त्याच्यामध्ये घालू शकतो. आणि जे सांघिक खेळ आहेत त्याच्यामध्ये मात्र अनेक व्यक्ती, परंतु बंधनाला अनुसरून. जसे की क्रिकेटमध्ये किती व्यक्ती असतात खेळण्यासाठी? हो, 11 किती जण खेळाडू असतात. आवश्यक असतात? ग्राउंडवर 11 आवश्यक असतात. असतात. खो खो मध्ये किती जण आवश्यक असतात? कबड्डी मध्ये किती जण आवश्यक असतात? याचा एक नियम असतो, बरोबर आहे. त्याच्यामध्ये कितीही जण सामील होऊ शकतात असं नाही. सांघिक खेळामध्ये अनेक जण असतात पण त्याच्यामध्ये नियम असतात. जसं की 11 जण असणं, 8 जण असणं, 9 जण असणं, 6 जण असणं असे जे नियम आहेत ते पाळूनच हे सांघिक खेळ खेळले जातात. आता या सांघिक खेळामध्ये मात्र सांघिक भावना जोपासली जाते, सहकार्याची भावना जोपासली जाते, नेतृत्व अशा वेगवेगळ्या गुणांना वाव मिळतो. आता कौशल्य असतं. आता इथं मात्र ज्यावेळी आपण 5-6 जण मिळून खेळतोय, आता कबड्डी खेळतोय, तर या कबड्डी खेळताना एकाचं कौशल्य पणाला लागत नाही. बघा, सगळ्यांचंच कौशल्य पणाला लावणं आवश्यक असतं. 5-6 जण जे असतात त्या सगळ्यांनीच एकमेकाला सहकार्य करावं लागतं आणि जर एकमेकाला जर सहकार्य नाही केलं तर काय होतं? खेळ तो शकतो.
हारू शकतो. म्हणजे हे जे सांघिक खेळ आहेत त्या सांघिक खेळामधलं एक महत्वाचं कौशल्य आपल्याला तिथे मिळतं, खेळाडूंना मिळतं. ते म्हणजे कोणतं आहे तर एकमेकांना सहकार्याची भावना. जर ते खेळामध्ये सहकार्याची भावना शिकतील तर सहजच त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा, रोजच्या जीवनामध्ये सुद्धा हे सहकार्याची भावना त्यांच्यामध्ये जागृत होईल. कारण त्यांना सहकार्याचं महत्व काय होतं पटलेलं असतं. ज्यावेळी सहकार्य काढून घेतलं जातं त्यावेळी हार होते आणि सहकार्य दिलं जातं त्यावेळी विजय होतो. त्यासोबत आणखीन काय म्हणलंय, सांघिक खेळामध्ये नेतृत्वाचा गुण विकसित होतो. म्हणजे बघा, आता सांघिक खेळ वैयक्तिक खेळामध्ये एकटाच जे काही त्याला ठरवायचं आहे स्पर्धा जिंकण्यासाठी तो एकटाच ठरवतो. म्हणजेच याच्यामध्ये वैयक्तिक जो गुण आहे, कौशल्य आहे ते पण आलं लागतं. स्वतः जे काही ठरवायचं आहे आपण तेच ठरवू शकतो. पण सांघिक खेळामध्ये मात्र जर समजा आता टीम हारायला आलेली आहे, क्रिकेटची टीम हारायला आलेली आहे, तर सर्वजण एकत्र येतात आणि आपण नेमकं आता कसं खेळलं पाहिजे, बॉलिंग कोण केली पाहिजे, फिल्डिंग मध्ये कोण कुठं उभारलं पाहिजे, बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे याच्यामध्ये बघा एकट्यावरती जिम्मेदारी नाही. एकट्याचं कौशल्य पण आणायला लागत नाही. आणि अ, हे ज्या सूचना आहेत तो कोण देत असतो हो सगळ्या सूचना? कोण असतो तो टीमचा? कॅप्टन कॅप्टन. असतो बघा. बरोबर आहे. एक व्यक्ती कॅप्टन म्हणून काम करत असतो आणि ह्या सगळ्या सूचना तो देत असतो आणि ह्या सगळ्या सूचना आपण सर्वांनी पाळायच्या असतात. म्हणजेच हा जो कॅप्टन आहे त्याच्यामध्ये नेतृत्व करण्याची जी शक्ती आहे किंवा नेतृत्व करण्याचा जो गुण आहे तो गुण त्या व्यक्तीमध्ये उदयाला येतो. हे नेतृत्व करणं हे आवश्यक असतं आणि केलेलं नेतृत्व इतरांनी सांभाळणं, टिकवून ठेवणं हे सुद्धा दोन्ही जे गुण आहेत हे दोन्ही गुणांना त्या ठिकाणी काय होतो वाव मिळतो असं म्हटलेलं आहे. त्यासोबत आता बघा, आता हे सगळे वेगवेगळे खेळ पाहिले आपण आज. खेळ म्हणजे काय, व्याख्या, शाब्दिक अर्थ पाहिला, वेगवेगळे प्रकार पाहिले. आता सगळ्या प्रकारांपेक्षा एक वेगळा प्रकार म्हणजे काय आहे तर जीवन हे एक क्रीडांगण आहे असं म्हटलेलं आहे. आहे का हो? बरोबर आहे का? म्हणता येईल का जीवनाला क्रीडांगण म्हणून? आता हे जे क्रीडांगण आहे या क्रीडांगणामध्ये मात्र खेळाडू एकच आहे. आपण स्वतः एकटा असतो. एक कधी-कधी अशी वेळ येते की आपल्यासोबत कुणीच नसतं. कोणीही सहकारी नसतं. त्यावेळी सुद्धा आपण ते कौशल्य दाखवलं पाहिजे. जीवनामध्ये वेगवेगळ्या येणाऱ्या अडचणी ज्या आहेत, त्या अडचणींना मात दिली पाहिजे. त्यांच्यावरती विजय मिळवला पाहिजे. बघा, जीवनातील वेगवेगळ्या समस्यांवरती विजय मिळवणं. आता या ठिकाणी विजय येतो बघा. म्हणजे काय? त्याच्याशी स्पर्धा करणं. अडचण ही आपल्याला कशासाठी येते? तर आपण तिच्याशी स्पर्धा केली पाहिजे. बरोबर आहे. आणि तिच्याशी स्पर्धा करून आपण तिच्यावरती विजय मिळवला पाहिजे. म्हणून जीवन हे क्रीडांगण आहे असं म्हटलेलं आहे. ईश्वराने आपल्याला जगून दाखवा असं म्हटलेलं आहे. जगून दाखवायचं आपल्याला. मरून दाखवायचं नाही. बरेच लोक आत्महत्या करतात बघा. का? तर त्यांचा जो खेळ आहे जीवनातला, त्या खेळामध्ये ते हरतात. प्रतिस्पर्धक जो आहे तो विजयी होतो. म्हणजे कोण? समस्या, अडचणी हे प्रतिस्पर्धक आहेत आपल्या जीवनातले आणि ते जर बलाढ्य असतील, शक्तिशाली असतील तर आपल्यावरती विजय मिळवतात. परंतु आपल्याला महत्त्वाचा जो रोल आहे, तो आपल्याला जगून दाखवायचा रोल आहे. मरून तर कुणीही दाखवतं बघा. आयुष्य जर एखाद्याचं कितीही चांगलं असेल, सगळ्या सुख-सुविधा असतील, सगळं काही आयुष्यामध्ये नीटनेटकं असेल, तर कुणीही जगतं. बरोबर आहे. कोणीही जगतं. पण अशा अवस्थेत सुद्धा जगून दाखवलं पाहिजे, की जिथं आपली परिस्थिती खरंच खूप नाजूक आहे, बिकट आहे. आणखीन बऱ्याच समस्यांनी आपण घेरलेले आहोत. अशा वेळी सुद्धा आपण त्याच्यावरती मात करणं, त्याच्यावरती विजय मिळवणं आणि त्याच्यामध्ये टिकून राहणं, हे सुद्धा आपल्या जीवनामधलं एक क्रीडांगण आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजेच खेळाचे जे विविध प्रकार आहेत ते या ठिकाणी आपले संपतात.
याच्यामध्ये काही अडचण असेल तर विचारू शकता. काही अडचण असेल तर विचारू शकता किंवा कोणाला काही सांगायचं असेल तर सांगू शकता. शेवटचे 3 मिनिट उरलेले आहेत. पहिले मॉड्यूलच्या नोट्स टाका म्हणजे आम्हाला लिहायला बरं पडेल. बर, ही मोठी समस्या आहे सगळ्यात. ठीक आहे. जुन्या नोट्स आहेत माझ्याकडे, त्याच्यामध्ये थोडस मॉडिफाय करायचं होतं, त्याच्यामुळे राहिलेलं आहे ते. बरं जुन्या बरं एकदा ठीक आहे, टाकतो 2-3 ते पण बघा. एकदा टाकतो अगोदर, त्या पण बघा. जुने टाका सर. त्याच्यानंतर दुसऱ्या नवीन त्या पण बघा, दोन्ही बघा. ठीक आहे. किंवा दोन एखादा प्रश्न आपण त्याच्यामध्ये घेऊ, गेल्या वेळेस विचारलेला होता. आधुनिक शिक्षणात योग, बरोबर आहे? असाच प्रश्न होता ना तो. आधुनिक शिक्षणात योगाचा समावेश ही संकल्पना स्पष्ट करा किंवा त्याचे उपयोग किंवा त्याचे फायदे लिहा, असा एक प्रश्न गेल्या वेळेस विचारलेला होता. पण नंतर चर्चा करू असं म्हणलेलं होतं त्याच्यामध्ये. तर शिक्षण आणि आधुनिक शिक्षण याच्यावरती हे केल्यानंतर असं समजलं की जे पूर्वीचं शिक्षण होतं गुरुकुल परंपरेमध्ये दिलं जाणार किंवा गुरु परंपरेमध्ये दिलं जाणारं शिक्षण किंवा गुरुकुल परंपरेमध्ये दिलं जाणारं शिक्षण किंवा पारंपरिक शिक्षण हे जुन्या पद्धतीची शिक्षण झाली. आणि आता जे आपण शिक्षण घेतोय, जसे की इंग्रजांच्या नंतरचं शिक्षण, जे गुरुकुल पद्धती बंद झाल्या, बरोबर आहे? म्हणजे आता कोणत्या प्रकारचं हे 1ली, 2री, 3री, 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, BA, MA अशा जे प्रकारचं शिक्षण आहे त्याला आधुनिक शिक्षण म्हणायचं असं म्हटलेलं आहे. मग याच्यामध्ये योगाचा समावेश कसा आहे, कसा करता येईल? तर 1लीच्या विद्यार्थ्यांना काय देता येईल, 7वीच्या विद्यार्थ्यांना, म्हणजे ते असं निबंध अशा स्वरूपामध्ये तो प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. आणखीन एक प्रश्न आहे, योगाच्या ज्ञानाशिवाय शिक्षण अपूर्ण आहे असं म्हटलंय. हे स्पष्ट करा. योगाच्या ज्ञानाशिवाय शिक्षण अपूर्ण आहे. आजचा विषय आपण वेगळा घेतलाय, गेल्या वेळेस विचारलेले प्रश्न आहेत हे. 2 प्रश्न आपण आज घेतोय, बाकीचे प्रश्न आपण नंतर घेऊयात. तर काय आहे दुसरा प्रश्न? योगाच्या ज्ञानाशिवाय शिक्षण अपूर्ण आहे, असा एक प्रश्न आहे. मग योगाच्या ज्ञानाविना शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही का हो? का अपूर्ण आहे योगाच्या ज्ञानाशिवाय शिक्षण? पूर्ण होऊ शकतं सर, पण उत्कृष्ट पद्धतीनं योगामुळे होऊ शकेल. हा, बरोबर आहे. आपण शिक्षण उत्कृष्टतेसाठी जे आपण वेगवेगळं पाहिलं त्याच्यामध्ये, किंवा शिक्षणाची जी व्याख्या पाहिली त्याच्यामध्ये ज्ञान, कौशल्य आणि ज्ञानामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार पाहिले. शालेय ज्ञान, व्यावसायिक ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान, असं वेगवेगळं ज्ञान पाहिलं. परंतु वरचे जे 2 ज्ञान होते ते शाळेमध्ये मिळत होते, खालचे जे 2 आहेत ते आपल्याला योगामधून मिळणार होते, बरोबर आहे? म्हणजे विविध प्रकारचं ज्ञान, आणखीन सर्वांगीण विकास, आता आणि नीतिमूल्य जे आहेत ती आपल्याला योग शिक्षणातून मिळणार होती. त्याच्यामुळं योगाच्या ज्ञानाविना शिक्षण अपूर्ण आहे असं आपण तिथं म्हणू शकतो. ते स्पष्टीकरण तिथं आपण देऊ शकतो. वेगवेगळी मूल्य ही योगाद्वारे आपल्याला तिथं मिळतात. आता बघा, प्रश्न सारखेच आहेत, फक्त विचारण्याचा प्रकार वेगळा आहे. आलं का लक्षात? याच्यामध्ये काही आणखी अडचण असेल तर सांगा. नसेल तर थांबूया.